आता हा जो मी तुम्हाला प्रसंग सांगणार आहे तो माझ्या आईने मला सांगितलेला. माझी आई आणि काकू ह्यांच्या दोघींच्या बाबतीत घडलेला, म्हणजे हा साधारण 100 वर्षापूर्वीचा अनुभव असेल आणि तो माझ्या आईने आम्हाला सांगितलेला. त्याचं असं झालं होतं की माझं गाव म्हणजे माझं माहेर, माझं आजोळ हे गुहागरला आणि तिथे माझी तेव्हा आई राहायची. आमचा तेव्हा जन्म पण झालेला नव्हता, पण नंतर आम्हाला आईने ही गूढ घटना सांगितलेली, तिच्या आयुष्यात घडलेली. याच्या मागे पण म्हणजे अंधश्रद्धेचा काहीही संबंध नाहीये, फक्त माझ्या आईला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगते. त्याचं असं झालं होतं की माझी आई आणि काकू म्हणजे त्या दोघींची वय तेव्हा साधारण 25-26 मे बी अशीच असतील. आणि गुहागरला समुद्र किनाऱ्यावर अनेक शिंपले, कवड्या, शंख, आणखीन विविध प्रकार मिळतात. छान छान दगड मिळतात, चकमकीचे दगड मिळतात. हे असं गोळा करण्यासाठी त्या दोघी जणी समुद्रावर गेल्या. त्या वेळ साधारण संध्याकाळी 6:15 ते 6:30 असेल. माझी आई आणि काकू आमच्या इथून वाडीतनं समुद्रावर गेल्या. नंतर चालत चालत दोघी जणी गेल्या आणि काय योगायोग असेल, त्या दिवशी त्यांना कवड्या आणि शंख असं हे भरपूर मिळालं. त्या अशा खूप पुढे पुढे एक ठराविक अंतरावर पुढे चालत गेल्या आणि परत येत असताना म्हणजे माझी आई पुढे आणि आईच्या पाठीमागच्या म्हणजे 1-4 पावलं मागे सोडून माझी काकू. आणि हळूहळू संध्याकाळ 6:45 वाजायला आले होते आणि आई म्हणजे माझ्या काकूला म्हणाली, वहिनी लवकर चला, आपण घरी लवकर जाऊया. आणि आमच्या आईने सांगितलं आम्हाला की म्हणजे आईने सांगताना सुद्धा आमच्या डोळ्यासमोर म्हणजे तो प्रसंग असा उभा राहत होता की आई आमच्या काकूला सांगते की काकू म्हणजे वहिनी लवकर चला, संध्याकाळ व्हायला लागली, आपण घरी जाऊया. आणि नंतर आमच्या काकूच्या तोंडातनं एकही अक्षर नाही, हा जाऊया करून ती अशी मोठ्यांदा बोलत होती. आणि आई पण आमची एकदम अशी बावचळून गेली, घाबरून गेली आणि पाठीमागे वळून म्हणजे आपल्या जावेकडे बघायला लागली आणि चाट पडली की आमच्या काकूचा असा चेहरा असा जरा असा रागीट आणि असं हे, आणि तिच्या हातात त्या सगळ्या त्यांना फिरत असताना मिळालेल्या कवड्या. पण तुम्ही कल्पना करा की त्या काकूच्या हातामध्ये अशा 10-12 कवड्या आहेत आणि ती अशा वर फेकते आणि त्या कवड्यांचा अक्षरशः खळ खळ कसा आवाज येईल ही तुम्ही कल्पना करा. आणि आमची आई सांगत होती ती काकू अशी त्या खळ 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 करत कवड्या उडवते आणि आईच्या मागणं चालते. आमच्या आईच्या डोक्यात एकदम असं काहीतरी प्रकाश पडल्यासारखं झालं आणि आई म्हणाली की वहिनींना काहीतरी झालंय. आणि असं बोलताना आईने आमच्या अगदी डोकं शांत ठेवलं आणि आमच्या काकूला ती काहीतरी बोलत बोलत घरी घेऊन आली. आमच्या वाडीतनं ती घरी आली आणि घराच्या इथे आल्यानंतर खेडेगावात अजूनही पद्धत आहे की समुद्रावरनं आलं, संध्याकाळच्या वेळेला बाहेरनं फिरून कुठून घरात आलं की आधी पहिले हातपाय धुवायचे बाहेरच्या फरसामध्ये आणि मग घरात जायचं. आमच्या आईने हातपाय धुतले, आई घरात गेली, पण काकू तिच्या हातात कवड्या घेऊन तसाच तो भीतीदायक असा खळखळ आवाज करत बाहेरच्या अंगणात नुसतीच उभी. आणि तेव्हा आमच्या घरात आम्ही बघितलेलं नाही, पण आत्याबाई म्हणून होत्या, त्यांच्या लक्षात आलं की हे खरं रोजचं नाहीये हा प्रकार. आणि म्हणून तिने आमच्या काकूला जोरात सांगितलं, काय चाललंय तुझा वेडेपणा, त्या कवड्या फेकून दे आणि हातपाय धु प्रथम आणि मग घरात ये. आणि मग आमच्या काकूने त्या कवड्या तिकडे सुपारीच्या झाडाच्या बुंध्याखाली फेकून दिल्या, हातपाय धुतले आणि निमूटपणे घरात आली आणि देवीच्या पाया पडली. हा असा आमच्या आईच्या आठवणीतला प्रसंग, आईने स्वतः अनुभवलेला आणि माझ्या प्रत्यक्ष हा आईने सांगितलेला, म्हणून माझा त्याच्यावर विश्वास आहे. आणि मे बी त्यावेळेला काय घडलं असेल, कशी घटना घडली असेल, काहीच सांगता येत नाही.
म्हणजे याच्या मागे मी अंधश्रद्धा आहे असं काहीही मला वाटत नाही, पण तो आमच्या आईच्या आयुष्यात घडून गेलेला एक प्रसंग. आणि मे बी आम्ही सुद्धा आता समुद्रावर जातो, आम्हाला सुद्धा कवड्या मिळतात, आणि तो प्रसंग आईने सांगितलेला आमच्या अगदी डोळ्यासमोर येतो आणि आम्हाला आज काहीही भीती वाटत नाही. आम्ही बिनधास्तपणे समुद्रावर फिरत असतो, आलेले पर्यटक फिरत असतात, पण ही आमच्या घरातली गोष्ट, आईला आलेला अनुभव, म्हणून मी तुमच्याशी शेअर केला. तेव्हा तुम्हीही काही मनात आणू नका. अगदी खुशाल गुहागरला जा, कवड्या गोळा करा, फिरा, मजा करा, मस्त एन्जॉय करा. काहीही मनात भीती ठेवू नका.